नमस्कार. टप्पा. आजोबांबरोबरच गेलं माझं खूपसं लहानपण. दादा अर्थातच नोकरी करायचे आणि कधीतरी रविवारी सुट्टीच्या दिवशीच काय त्या गप्पा. पण एक आठवण दादांबरोबरची अगदी स्पष्ट आहे. कधी बॉलने खेळायचं म्हटलं की दादा म्हणायचे, टप्पा टप्पा खेळ. म्हणजे आपणच आपलं खेळत राहायचं. चेंडू जमिनीवर आपटत एका हाताने, मग दुसऱ्या हाताने, मग आलटून पालटून. पहिल्यांदा जेमतेम 10-15 टप्पे होत, मग चेंडू सटकत असे. मग मात्र मी सरावाने 100-200 टप्पे सहज करू लागलो. दादा तर तरबेज होते टप्पा टप्पा खेळण्यात. आणि हा एकमात्र खेळ आम्ही दोघे खेळत असू. पुढे मोठं झाल्यावर जिन्यात खाली वगैरे क्रिकेट खेळताना एक टप्पा आऊट असाही एक प्रकार असायचा. खूपदा वाटायचं मोठं झाल्यास अनेक प्रसंगात की हे एक टप्पा आऊट आयुष्यातही हवं होतं म्हणून. मग आलं अंतराळयान, उपग्रह प्रक्षेपण इत्यादी. त्या 3-4 टप्प्यात ते अंतराळयान कसं पृथ्वीच्या कक्षेबाहेर जातं, प्रत्येक टप्प्यात कसं वजन कमी कमी करत जातात हे कळू लागलं. अर्थातच इस्रोच्या आणि दूरदर्शनच्या सौजन्याने. मग आजोबा आठवू लागले. चारी आश्रम कसे व्यवस्थित जगायचे, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, असं प्रत्येक टप्प्यात कसं संसाराचं ओझं, ऐहिक ओढ कमी कमी करत जायची, असं काहीच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे असे आयुष्याचे विविध टप्पे. प्रत्येक टप्पा महत्वाचा. हे तत्वज्ञान मात्र अगदी पार शाळेपासून ते आता सेवानिवृत्ती घेतली तिथपर्यंत. आधी शिक्षण, विद्यार्थी, हा टप्पा नीट पार पडला तर चांगली नोकरी बिकरी मिळेल असं. मग लग्न, करिअर असे टप्पे. आता 60 झाली तरी मग आर्थिक सल्लागार सांगतात आयुष्याच्या या टप्प्यावर नियोजन किती महत्वाचं आहे. मी आपला पुन्हा दादांबरोबरच्या आठवणीत रमतो. टप्पा टप्पा खेळत एका हाताने, दुसऱ्या हाताने, कधी सावरत, कधी फसगत होत, कधी 100, कधी 200, कधी पहिल्या 10तच आऊट. खेळ आपला सुरूच, टप्पा टप्पा. तेवढ्यात नमोत्री येते कुठून तरी. हातात लाल रबरी चेंडू आणि मला तंद्रीमधून जागा करत विचारते, मिजोबा टप्पा टप्पा खेळूया. मिजो. असाच एक टप्पा दिवस 2024. आजचा बोनस. अजून एक महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे गाण्याचा प्रकार. ठुमरी, दादरा, टप्पा इत्यादी. आवाजाला प्रचंड फिरत चपळ ताना आणि तेवढंच तालाला पक्क. एकंदरीत कठीण पण जमला की झकास असा प्रकार आहे हा. या टप्पा बोनससाठी मी विनंती केली डॉक्टर सुचेता किंजवडेकर हिला. मेहनत घेऊन तिने टप्पा बसवला आहे. गाणंही तिनेच शोधलंय. रंगबिरंगी या हिंदी चित्रपटातील. मूळ गायला आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि फैयाज यांनी. डॉक्टर सुचेतानेही अप्रतिमरित्या टप्पा गाऊन पुन्हा एकदा आपल्याला आनंदाच्या एका टप्प्यावर आणून ठेवलंय एवढं मात्र नक्की. डॉक्टर सुचेता गाते, मृगनयनी चंद्रमुखी. नमस्कार.